साफसुथरं राहत होतं आणि स्वस्तही राहत होतं. तिची आज ती भलाई मरून गेली असेल, पण नागरिकांच्या तोंडातून तेच शब्द येते, इंदिरा गांधीसारखा राज्य कोणीच नाही केलेलं आहे. जिथं तिथं कचरा दिसतात, जिथे तिथं घाण होते. मच्छरची गाडी बी घुमते, तर महिन्यातून एक वेळा घुमते. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जिथं तिथं कचरा दिसतात, जिथे तिथं घाण होते. मच्छरची गाडी बी घुमते, तर महिन्यातून एक वेळा घुमते. हरदम 8 दिवसातून घुमलं पाहिजे गाडी. आणि मच्छरचा प्रकार जास्त होऊन राहिलेला आहे. मलेरिया बिमाऱ्या तयार होऊन राहिलेल्या आहे. डॉक्टरचं घर भरण्यात येऊन राहिलं आहे. साधारण माणूस राहील तर तो कुठून खर्च करणार आहे? या बिमारीचं धन कोण करते, तयार करतात? हे महानगरपालिका. त्यानं जर साफसुथरं ठेवलं तर कोणताच व्यक्ती बिमार पडणार नाही ना डॉक्टरचं घर भरणार जाणार नाही. ह्या सर्व जे काही प्रकार आहे तो महानगरपालिकेकडूनच होत आहे. या सर्व त्यानं जर सुधारणा केली तर नागरिक बी चांगला राहील, सर्व खुश राहील. मला तर असं वाटते का आम्ही जो काळ पाहिला इंदिरा गांधीच्या राज्यामध्ये कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आला होता. साफसुथरं राहत होतं आणि स्वस्तही राहत होतं. तिची आज ती भलाई मरून गेली असेल, पण नागरिकांच्या तोंडातून तेच शब्द येते, इंदिरा गांधीसारखा राज्य कोणीच नाही केलेलं आहे. जर इंदिरा गांधीसारखं राज्य केलं याही लोकांना, सर्वच नेता लोकांना, तर ते दिवस जर आम्हाला पाहायला भेटलं तर आम्ही कोणालाही चुनवून देऊ शकतो आणि गोडी गुलाबीनं देऊ शकतो व्होट, अशा अपेक्षा ठेवतात. नावासाठी विकास झालेला आहे, ॲक्च्युअल विकास नाही झालेला आहे. नावासाठी विकास म्हणजे आम्ही रस्ते बांधकाम केलेले आहे हे सर्व दाखवत आहे ऑन पेपर, पण रिअलमध्ये असं काही झालेलं नाही आहे. बाकी जी सुविधा पाहिजे, पाण्याची सुविधा ती प्रॉपर नाही आहे, शुअर लाईन सुविधा प्रॉपर नाही आहे. पावसाळ्यात बघा तर पूर्ण गड्डे, पाणी भरलेलं राहते. काही सुविधा थेट जे जमिनीवर राहतात त्यांना ती सुविधा भेटलेली नाही आहे. कुठले असे मुद्दे आहे महत्त्वाचे जे या निवडणुकीमध्ये तुम्ही जेव्हा मतदान कराल तेव्हा ते मुद्दे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असतील? रेग्युलर सुविधा भेटली पाहिजे, रोड चांगले पाहिजे आणि एज्युकेशन चांगलं पाहिजे, लोकांना म्हणजे साफसफाई चांगली पाहिजे, या हिशोबाने म्हणू शकतो.